महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या वैभवात आता आणखी एक सुवर्णपान जोडलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात येतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विमानतळाच्या हस्तांतरणासंदर्भात सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे नागपूर विमानतळाच्या विकासाला यश मिळालंय. या विमानतळावर जागतिक दर्जाच्या सुविधा आता मिळू शकणार आहेत. हे विमानतळ नेमकं कसं असणार आहे, प्रत्यक्ष तिथे जाऊन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी क्षितिजा देशमुख यांनी. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हस्तांतर जे आहे GMR कडे झालेले आहे आणि 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, नवीन टर्मिनल आणि विमान प्रवासाचा पूर्णपणे बदलणारा अनुभव नक्की काय बदलणार आहे, चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत.com. आधुनिकीकरणानंतर जागतिक दर्जाचं प्रशस्त आणि पर्यावरणपूरक असं टर्मिनल बांधलं जाणार आहे. यात प्रवाशांना बसण्यासाठी खूप जास्त जागा आणि आधुनिक डिपार्चर आणि अरायव्हल गेट्स असतील. इथं लांब रांगेत उभं न राहता प्रवाशांना स्वतः बोर्डिंग पास घेता येतील. सुरक्षेसाठी ई गेटचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे प्रवेश करताना वेळ वाचणार आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे अर्थात डिजियात्रामुळे एंट्री अधिक जलद होणार आहे. इथे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी असणार आहेत. जागतिक दर्जाच्या लाऊंजमध्ये प्रवाशांना शांतपणे काम करता येईल किंवा आराम करता येईल. नामांकित ब्रँडची रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप्स आणि शॉपिंगसाठी ड्युटी फ्री स्टोअर्स असतील. नवीन एअरलाइन्सना नागपूरशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत शहरांशी आणि थेट आंतरराष्ट्रीय शहरांशी नागपूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्यानं मल्टी मॉडेल कार्गो हब बनवण्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज, ऑटोमेटेड सॉर्टिंग सिस्टीम आणि वेगवान कार्गो हाताळणी सुविधा दिल्या जाणार आहेत. बहुमजली पार्किंग, अत्याधुनिक सुरक्षा आणि CCTVची निगराणी असेल. तसंच कॅब आणि बससाठी स्वतंत्र आणि सुरक्षित लेन तयार केल्या जातील. एकाच वेळी अनेक विमानं ये जा करू शकतील, यासाठी दुसरी धावपट्टी बांधली जाणार आहे, ज्यामुळे विमानांना हवेत होल्डवर राहण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे वेळेची नक्कीच बचत होईल. तर ही होती नागपूरच्या विमानतळाच्या बदलाची अपडेट आणि 7,000 कोटीची गुंतवणूक करून जे आहे नागपूरचा विमानतळाचा कायापालट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, नागपूरच्या विकासाला या कायापालटामुळे किती गती मिळणार आहे आणि प्रवासी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, विमानतळावर कुठल्या फॅसिलिटी असायला हव्यात, ह्या नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओ करता लोकमत.com फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लोकमतला सबस्क्राईब करा.